ज्येष्ठ पत्रकाराच्या घरासमोरील बांधकाम साहित्य लंपास। जालना शहरातील जुना जालना परिसरातील इन्कम टॅक्स कॉलनीत राहणारे ज्येष्ठ पत्रकार अंकुश देशमुख यांच्या बांधकाम सुरू असलेल्या घरावर चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे सुमारे 4 वाजता मुक्तेश्वर सभागृहामागील सर्वे नंबर 503 पत्रकार कॉलनी येथून अंदाजे 2 भाऱ्या स्टील चोरून नेण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे। देशमुख कुटुंब गेल्या 40 वर्षापासून इन्कम टॅक्स कॉलनीत वास्तव्यास असून त्यांचा मुलगा सदानंद अंकुशराव देशमुख यांच्या घराजवळ बांधकाम सुरू आहे। परिसरात वारंवार चोऱ्या होत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने स्टील मुलाच्या घरी बांधून ठेवण्यात आले होते। मात्र चोरट्यांनी हीच संधी साधत अंदाजे 10,000 रुपयांचे स्टील लंपास केले। विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून संबंधित व्हिडिओ पोलिसांना देण्यात आला आहे। तरीही परिसरात वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी अंकुश देशमुख यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात लेखी तक्रारीद्वारे केली आहे। पत्रकाराच्या घरावरच हात साफ करणाऱ्या चोरट्यांविरोधात पोलीस आता कितपत तत्परता दाखवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।